हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळ्या माझ्या मित्रांनो. तर आजचा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे सोमवती अमावस्या. सोमवार आणि अमावस्या असा एक खूप शुभ मानला जातो. नेहमीप्रमाणे माझी सकाळ खूप लवकर झाली होती. पिल्लं उठायच्या आधीच पूर्ण धावपळ सुरू झाली होती. त्यांचा स्कूलचा टिफिन बनवण्यापासून तर अगदी घराची आवरावर मला करायची होती, कारण रात्री केलेला पसारा खूप काही सांगून जात होता. तर इकडे मी बनवणार होते आज त्यांना मस्त भेंडीची भाजी. तेलात भेंडी अशी छान फ्राय करून घेतली आणि अगदी टिफिन मस्त असा फ्राय भेंडीचा दिला होता आणि अगदी लट्टन पट्ट करून येतील अशी अपेक्षा होती. टिफिन कुठे भरतीच आहे. त्यानंतर पिल्लांना उठवायच्या आधी हा जो माझा बेडवरचा पसारा दिसतोय तो मला क्लीन करायचा होता. आज जरा लवकरच उठले होते नेहमीच्या आधीच. तर म्हटलं चला पिल्लांना उठवायच्या आधी हे सगळं क्लीन करून घ्यावं. पटकन सगळे सोप्यावरची त्यांनी पुस्तकं, बुक्स वगैरे सगळं व्यवस्थित एका जागी भरून ठेवलं. त्यांच्या बॅगा एका ठिकाणी ठेवल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं आता त्यांना फक्त अंघोळ घालून बॅगा उचलून पाठवायचे. टिफिन भरून ठेवले बॅगेतून आणि आता मी केअर काढते, कारण आज होती मला देवपूजा खूप छान करायची होती, कारण आज सोमवती अमावस्या होती. आणि नेहमीप्रमाणे माझी सकाळ लवकरच झाली होती. आधी माझी धावपळ नेहमीप्रमाणे पिल्लं गेल्यानंतर असते. आज मी पिल्लं उठायच्या आधीच हा सगळा दिनक्रम चालू होता. आता फायनली पिल्लांना मी आंघोळीला उठवणारच होते, पण त्याआधी म्हटलं चला आज मस्त टी व्हीला पण चालू करून गाणी लावून देऊयात. आणि मग मस्त खंडोबाची गाणी इकडे लावून दिली की सकाळ अगदी फ्रेश वाटली मला. सगळीच कामं पिल्लं उठायच्या आधीच उरकून घेतली, जेणेकरून नंतर माझी गडबडच होणार नाही. आता पिल्लं गेलेले स्कूलला, त्यांना छान असं सोडून टाकलं स्कूलला. घर स्वच्छ करताना मला देवांची गाणी ऐकायला खूप आवडतं. आज सोमवती अमावस्या असल्याने मी टी व्हीवर मस्त खंडोबाची गाणी लावून घेतली आणि तीच ऐकत होते. गाण्यांच्या तालावर संपूर्ण घर अगदी छान क्लीन करून घेतलं. नंतर आले ते किचनमध्ये. घर स्वच्छ करताना मला देवाची गाणी ऐकायला खूप आवडतात. रोज माझ्याकडे स्वामींची गाणी किंवा कुठल्याही देवांची गाणी लावून अगदी मला मन प्रसन्न करून टाकतात. आज त्यामध्ये होती सोमवती अमावस्या असल्याने मी टी व्हीवर मस्त खंडोबाची गाणी लावून घेतली होती. गाण्यांच्या तालावर संपूर्ण घर अगदी छान क्लीन करून घेतलं. घर स्वच्छ झालं की मनात एक वेगळीच ऊर्जा होते, पॉझिटिव्हिटी येते. त्यानंतर मी अगदी मनापासून शांततेत देवपूजा करायचं ठरवलं. सोमवती अमावस्याचे महत्त्व मैत्रिणींनो, मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला माहिती देईल की सोमवती अमावस्याला आपल्याला हिंदू संस्कृतीत खूप मोठं स्थान आहे. वर्षातून असे योग फार कमी वेळा येतात बरं का. असं म्हणतात की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने पुण्य मिळतं. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी आजच्या दिवशी पित्राचे स्मरण करून तर्पण केल्यास, अन्न पाणी दान केल्यास पितृदोष शांत होतो म्हणतात, असं मी तरी ऐकले. आजच्या दिवशी विशेषतः पिंपळांच्या झाडाची पूजा केली जाते. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणे घातल्याने घरात सुख समृद्धी येते आणि अखंड सौभाग्य लाभतं. आज सोमवार असल्याने भगवान शंकरांची उपासना करणं अत्यंत फलदायी मानलं जातं आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने मनाला अगदी शांती मिळते. इकडे माझी मस्त अशी देवपूजा झाली आहे. छान असं तुळशी वृंदावनमध्ये पण मस्त अगरबत्ती लावून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर माझ्या खिडकीमधून अगदी कोवळं ऊन माझ्या देवाऱ्यावरती नेहमी रोज सकाळी पडत असतं. त्यात अगदी मला छान फ्रेश वाटतं. घरातली बरीच कामे झाल्यानंतर दुपार झाली. पिल्लू शाळेतून आलाच त्यावर त्याला घेऊन मी ट्युशनला निघाले. बाहेरचं दुपारचं वातावरण एकदम लहरी झालं होतं. थोडं वांबळ, थोडं ढगाळ वातावरण होतं. पिल्ल्यांच्या ट्युशनपाशी सोडलं, त्याला छान बाय केलं आणि परत घरी आले. घरी आल्यानंतर शांत बसून कसं चालेल. दुपारची जेवणाची भांडी पडली होती, ती पटापट घासून घेतली. आज मी ठरवलंच होतं की मसाल्याचा डब्बा पूर्ण रिकामा झाले आणि तो स्वच्छ करून घ्यायचा आणि घासायचा. बऱ्याच दिवसापासून तो साफ करायचा होता, पण डब्यातल्या सगळ्या वाट्या काढल्या, डब्या मस्त घासून स्वच्छ केला आणि गॅसवर आणि मस्त असं त्याला स्वच्छ केला आणि बाजूला किचन वाट्यावर सुकत ठेवला. आणि त्यानंतर बऱ्याच वेळाने मी त्याला फॅन खाली पण सुकत ठेवलं की एकदा कोरडा लकलकीत होऊन त्यामध्ये मला मसाले भरता येईल.
संध्याकाळ झाली आणि दक्षला बाहेरून घेऊन येताना ट्युशनवरून पटकन भाजी घेऊन आले. भाजीमध्ये गाजर, टोमॅटो आणि इतर ताज्या भाज्या आणल्या होत्या. मी सगळी भाजी व्यवस्थित निवडून ठेवली, धुवून घेतली, जागच्या जागी लावून ठेवायचं होतं. आज रात्री स्वयंपाकाचा फार कंटाळा आला होता, म्हणून ठरवलं की काहीतरी शॉर्ट माल बनवूयात. मुलांचा आवडता व्हेज फ्राईड राईस करायचा बेट ठरला. मग काय, पिल्लं तर खुशच असं काहीतरी म्हटल्यानंतर मग सगळी कोथिंबीर निवडून ठेवली आणि फ्राईड राईससाठी मी गाजर आणि मस्त सिमला आणली होती, ती कट करून घेतली. कोथिंबीर साफ करून ठेवली एकीकडे. आमच्या घरचा साईराम तांदूळ आहे हा. त्याचा भात इतका मोकळा आणि सुटसुटीत होतो ना. मी भात शिजून म्हणजे घेताना आहे ना, मी घरचाच, आम्ही कुठलाही भात, व्हेज पुलाव म्हणा, कुठली बिर्याणी म्हणा, तर आम्ही घरच्याच तांदळाची बनवतो नेहमी. आणि अगदी सुटसुटीत असा बघा भात झालेला आहे, अगदी मोकळा असा, आणि बाहेरच्या तांदळासारखाच वाटतो आणि अगदी छान वाटतो खायला. आणि हा घरचा आमचा साईराम तांदूळ आहे. अगदी हॉटेलसारखा सुटसुटीत असा राईस बनतो. कुठलाही बनवा तुम्ही, फ्राईड राईस बनवा, व्हेज पुलाव बनवा, बिर्याणी बनवा किंवा काही. बघा मस्त रंगबिरंगी भाज्या टाकून आपला गरमागरम राईस आता तयार आहे. वास तर खूपच सुंदर सुटला आणि आम्ही सगळेजण आता जेवण करायलाच बसणार आहे. अगदी छान वरतून कांद्याच्या पातेवरची कोथिंबीर मी सर्व केली आणि मस्त असं भाताचा सुगंध येत होता. थोडी वाफ येऊन दिली आणि त्यानंतर आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार होतो. रात्री जेवण झाल्यानंतर किचन ओटा पूर्ण क्लीन केला. जो दुपारी जेवण झाल्यावर किचन ओटा पूर्ण क्लीन केला. दुपारी जो मसाल्याचा डबा वाळत ठेवला होता ना, तो आता पूर्ण कोरडा झाला होता. रात्री शांततेत मी त्या डब्यातल्या वाट्या व्यवस्थित लावल्या. सगळे मसाले डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिले, जेणेकरून भरले आणि डब्बा त्याच्या जागेवर स्टोअर करून ठेवला. मसाले अगदी व्यवस्थित भरून ठेवले की उद्याच्या वापरासाठी मला पाहिजे तसं मी घेऊ शकते, म्हणून रात्रीच हे काम मी पूर्ण करून घेतलं आणि त्याच्या जागेवर डब्बा स्टोअर करून ठेवला. जागच्या जागी कसं केलं ना की गृहिणीला अगदी समाधान मिळतं आणि ते शब्दात सांगता येणार नाही बरं का. त्यामुळे अगदी रात्रीच मी हे काम पूर्ण फस्य केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता सकाळी मला टेन्शन राहणार नाही. तर सकिन्नो, असा होता माझा आजचा सोमवती अमावस्येचा आणि संपूर्ण दिवसाचा व्यस्त दिनक्रम. तुम्हाला आजची माहिती आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन आणि सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.